तारदाळ खोतवाडीमध्ये प्रसाद खोबरे किंगमेकर, सानिका आवाडे व प्रियंका खोबरे यांचा दणदणीत विजय। तारदाळ खोतवाडी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने दैदिप्यमान विजय संपादन करत राजकीय वर्चस्व अधोरेखित केले। या विजयामागे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांची प्रभावी रणनीती निर्णायक ठरली असून ते या निवडणुकीतील किंगमेकर म्हणून पुढे आले आहेत। कोरोची मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार सानिका आवाडे यांनी राज्यात उच्चांकी व विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला। या विजयासाठी भाजप व मित्रपक्षांनी एकजुटीने काम केले। मात्र पंचायत समितीच्या उमेदवार प्रियंका खोबरे यांना काही छुप्या विरोधाचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच प्रसाद खोबरे यांनी वेळीच रणनीती आखत परिस्थिती आपल्या बाजूने वळवली। त्यांच्या नियोजनबद्ध हालचालींमुळे प्रियंका खोबरे यांचाही मताधिक्याने विजय निश्चित झाला। गेल्या 8 वर्षांपासून प्रसाद खोबरे यांनी तारदाळ खोतवाडी कोरोची परिसराचे प्रतिनिधित्व केले आहे। तारदाळ ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित करत त्यांनी जलजीवन योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली। तसेच परिसरात विविध विकास कामे राबवून मतदारसंघावर मजबूत पकड निर्माण केली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतः उमेदवारीची इच्छा असतानाही पक्षश्रेष्ठींचा आदेश मान्य करत त्यांनी आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीनिशी काम केले आहे। त्यांच्या नेतृत्वाखालील संघटन बांधणी व विकास कामांच्या जोरावर भाजपला मोठे यश मिळाले आहे। 2002 पासून आत्तापर्यंतच्या पंचायत समिती निवडणुकांमध्ये 5व्यांदा एकतर्फी विजय मिळवून देण्यात प्रसाद खोबरे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे। तारदाळ खोतवाडीच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळेच ते पुन्हा एकदा किंगमेकर ठरल्याचे स्पष्ट झाले आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। चॅनेलला सबस्क्राइब करा।